नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमच्या भेटीला परत आले आहे आणि तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. गणपती चालूच आहेत आणि माझ्याकडे तर यंदा 1.5 दिवस होता आणि काल तर गौरीपूजन झालेलं आहे. ओसा असतो आमचा आणि बाकी खूप तशी धमाल केलीच. तर आता अनंत चतुर्दशी येणार आहे आणि मी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने थाळी दाखवणार आहे. पण त्याआधी सांगायचं होतं की हरतालिकेपासून आमची जशी सुरुवात असते की कोकणामध्ये पद्धत आहे हरतालिकेचा जो उपास आम्ही बायका करतो. तर माहेरून आम्हाला वडील किंवा भाऊ शहाळं आणि केळं घेऊन येतात. शहाळं आणि केळं म्हणजे त्या हरतालिकेच्या उपासाच्या दिवशी फक्त पाणी आणि किंवा ज्याचा आवाज होत नाही असेच पदार्थ, म्हणजे फक्त मलई असते शहाळ्यामधली तर तेवढंच खातात फक्त. हल्ली करत नाही तेवढा कडक उपास. पण ते जे असतं शहाळं आणि केळं हे माहेरून येत असतं. आणि आता आपल्याला गणपतीला निरोप देण्याची वेळ येणार आहे की 2-4 दिवसामध्ये अनंत चतुर्दशी येते आहे. तर जसं येताना आपण स्वागत करतो गणपतीचं, तसंच निरोप देताना सुद्धा आपण जरी आपलं मन दुःखी असेल, अंतःकरण आपलं भरलेलं असेल, तरी पण आपण त्या अगदी उत्साहाने गणपतीची पाठवणी करायची असते. तर कोकणामध्ये सुरुवातीला आपण मोदक करतो. तर कोकणामध्ये आपण करंज्या करतो. करंज्या म्हणजे त्याला नेवऱ्या म्हणतात. तर माझा मेनू काय असणार आहे, म्हणजे सर्व कोकणातला मेनू येणार नाहीये. मी माझ्या परीने माझं ताट तयार करून दाखवणार आहे. तर मी छोले आणि भटुरे करणार आहे. हे छोले मी पाण्यात काल भिजत हे करून ठेवलेले रात्री आणि आता ते शिजवून घेतलेले आहेत. चांगले एकदम असे मऊ शिजले आहेत ते. तर ते शिजवून घेतले आहेत. 3 शिट्याच केल्यात त्याला, बाकी काही नाही. हे सर्व त्याचा मसाला येणार आहे पूर्ण. मी हळूहळू कृतीमध्ये तुम्हाला दाखवेनच. ही जी मिरची आहे ही आगरी पद्धतीची मिरची आहे की लग्न समारंभात वगैरे ही मिरची केली जाते. मिरचीची भाजीच म्हणतात त्याला. दुसरा मी दाखवणार आहे भेंड्याचं सार दाखवणार आहे. हा मालवणी पद्धतीचा दाखवणार आहे. जसं मी माशाचं सार करतो त्या पद्धतीने भेंड्याचं सार करणार आहे. आणि ही मी भरली वांगी करणार आहे. आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप आहे, शेंगदाणे आहेत, चिंचगुळाचा कोळ आहे आणि बाकी मसाले करून आपण ती भरली वांगी करणार आहोत. आणि हे सारण आहे, आपण जे मोदकाला सारण करतो तेच सारण आहे. त्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे, थोडंसं बाइंडिंगला, कारण ह्या मला सुकं करायचं आहे ते थोडं. आणि ह्याच्या मी करंज्या करणार आहे. आणि हा मैदा आहे आणि हे बाकीचं सर्व साहित्य आहे. तर ह्याच्यामध्ये मैद्यात आपल्याला करंज्या पण करायच्या आहेत आणि भटुरे पण करायचे आहेत. तर आपण हळूहळू रेसिपीला सुरुवात करूया. आपण प्रथम करंजीचं सारण दाखवते मी तुम्हाला. हे आपण मोदकाला जे करून घेतलेलं आहे तेच आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे. डेसिकेटेड कोकोनट थोडं भाजून घेतलं आणि त्याच्यात थोडीशी साखर घातली आहे. तर हे मिश्रण मला थोडंसं सुकं करायचं आहे, कारण ह्या करंज्या मग खूप दिवस टिकतात. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपलं घरातलं सुकं खोबरं किसून थोडंसं भाजून घेतलं तरी चालेल. तर हे थोडं सुकं झालं आहे आणि हे आपण नंतर करंजीमध्ये भरणार आहोत. आता आपण इथे काय करते, करंजीचं पीठ बनवून घेऊया. थोडंसं मी पाणी घालते आणि त्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, अंदाजे 1 पाव चमचा. आणि हा आहे बारीक रवा, छोटी अर्धी वाटी रवा घेतलाय मी तो. आणि हा पाण्यामध्ये असा भिजवून घ्यायचा, लगेच भिजतो तो. अर्धी वाटी रव्याला मी 2 वाटी मैदा घेते. आपण ह्यात हे तूप घालणार आहोत 1 चमचा. आपल्याला करंजी खुसखुशीत हवी आहे. जर कडकडीत पदार्थ करायचा असेल तर आपल्याला तेलाचं मोहन घालावं लागतं, त्याच्याने पदार्थ एकदम कुरकुरीत होतो. आणि खुसखुशीत हवं असेल तर आपण तुपाचा वापर करायचा आणि हे छान असं मळून घ्यायचं. आधी व्यवस्थित तूप सर्व पिठाला लावून घ्यायचं. आपल्याला हे मळून का घ्यायचं, कारण हे पीठ आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागेल, त्यातला रवा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. सर्व एकत्र झालं की मग आपण पाण्याने हे पीठ घट्ट मळावं लागेल. चपातीसारखं नाही, मऊ मळायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक घट्ट गोळा करायचा आहे. आणि ह्या करंज्या अगदी 2-4 दिवस छान टिकतात.
म्हणून मी सारणामध्ये थोडंसं सुकं खोबरं घातलंय, त्यामुळे सारण पण चांगलं टिकेल. आपला मस्त गोळा मळून झालेला आहे आणि हा एवढाच असा कडक ठेवायचा आहे. खूप नरम नाही केलं आहे मी, चपातीच्या गोळ्यापेक्षा जसं आपण पुरीला करतो तशा पद्धतीने केलं आहे. आता आपण एका भांड्यात ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर हा रुमाल मी ओला करून घेतला आहे. तो आपण झाकून हे पीठ तसंच ठेवून देऊया. आपल्या पूर्ण ताट होईपर्यंत हे पीठ मस्त फुगलं जाईल. आपण करंजीचं पीठ मळून ठेवले तसंच आपण भटुऱ्याचं पण पीठ मळून ठेवूया. थोडंसं पाणी घेते मी आणि त्याच्यात पाव चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घालणार आहे पाण्यामध्ये. एकदम 2 चिमूट आपण बेकिंग पावडर घालणार आहोत. आपण हा पाव वाटी रवा घेतलाय, बारीक रवा. एक छोटी अर्धी वाटी दही घेतलंय. आणि 2 वाटी आपण ज्या वाटीने रवा घेतलेला त्याच वाटीने आपण मैदा घेतोय 2 वाटी. आता ज्यांच्याकडे कशी माणसं केवढी असतील त्या अंदाजाने मग करा. हे 4 माणसांसाठी करते मी. आपण यात पण थोडंसं 1 चमचा तूप घालणार आहोत आणि हे आता व्यवस्थित मळून घेऊया. आपलं पीठ मळून झालंय आणि मगाशी जे करंजीचं मळलेलं त्याच्यापेक्षा हे थोडंसं नरम आहे. खूप नरम नाही करायचं, आपल्याला व्यवस्थित पुरीसारखे लाटता येतील इतकं. एवढं छान नरम आहे. हे पण आपण आता पीठ बाजूला ठेवून देऊया म्हणजे व्यवस्थित रवा त्याच्यामध्ये फुगला जाईल. आणि याच्यावर पण मी ओला रुमाल ठेवून देणार आहे. आपण आता भरलेली वांगी करतोय, तर त्यासाठी मी ही पाव किलो वांगी घेतलेली आहेत. ही काटेरी वांगी असतात अशी. तर 4 आली ती आणि आपण ही आधी कापून घेणार आहोत. थोडासा देठ आपल्याला कापायचंय, सगळा नाही कापायचंय. आणि ह्याला ना फक्त एकच चीर द्यायची अशी. किडकी आहेत का बघायची, कधी कधी किडकी पण असतात ही. असा एकच चीर हे द्यायची मध्ये. आता ही कापून झालेली आहे आणि आपल्याला आता लागणार आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे. यात मी लाल मिरची वाटली होती मी, त्याच्यामध्ये रंग जरा लालसर दिसतोय. शेंगदाण्याचा कूट लागणार आहे, चिंचगुळाचा कोळ लागणार आहे आणि हे मसाले आहेत. मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे, हळद आणि लाल तिखट आहे, काश्मीरी मिरची. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण भांडं ठेवूया गॅसवर आणि तेल घालूया. अंदाजे दाखवते तुम्हाला. तेल 2 मोठे चमचे मी तेल घालणार आहे. आणि यावर आपण ना सर्व मसाले परतून काढायचे. हे कांदा खोबऱ्याचं वाटप. हे सर्व मसाले मी आता एकत्रच घालते. हा शेंगदाण्याचा कूट 1 वाटी पूर्ण घातली आणि चिंचगुळाचा कोळ आंबट गोड चवीसाठी. ते व्यवस्थित छान परतून काढायचे. आता मसाला आपला परतून छान झालेला आहे. आपण काय करायचं, 4 वांग्यांना लागेल एवढाच मसाला आपण काढून घ्यायचा आहे. या डिशमध्ये काढून घेते, थोडा थंड झाला पाहिजे. आणि जवळजवळ अर्धा मसाला मी काढते आणि अर्धा मसाला आपण तसाच ठेवून द्यायचा पॅनमध्ये की आपण वांगी याच्यातच सोडणार आहोत.
मसाला खूप गरम आहे, तर मी सुरीने भरते याच्यात. थंड करून भरला तरी चालेल. ही वांग्यांमध्ये असं भरून घ्यायचं आहे पूर्ण. आणि भरून झाली की वांगी आपण याच्यात परत सोडणार आहोत. म्हणजे त्याला बाहेरून पण मसाला छान लागेल. गच्च भरून घ्यायचं वांग्यामध्ये अगदी. खूप मस्त लागतात आणि भाकरी बरोबर तर अतिशय सुंदर. भरलेली वांगी खूप फेमसच आहे. आता आपण सर्व वांग्यांना व्यवस्थित मसाला लावलेला आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो पण याच्यावर आपण असं टाकून देऊया. आणि आता ही वाफेवरच आपल्याला शिजवायचे आहेत, एकदम मंद गॅसवर. जर ओव्हन असेल तर आपण ओव्हनमध्ये पण छान पद्धतीने करू शकतो, कारण ओव्हनमध्ये बघावं लागणार नाही. तर ही अशीच मस्त तेलावर शिजली जातील ती. एक झाकण ठेवूया आणि 10-15 मिनिटांमध्ये वांगी शिजली जातील मसाल्यावर. आपण भरलेली वांगी झालीत का बघूया. बघा रंग त्या वांग्यांचा बदललाय आणि मस्त मसालाही त्याला छान लागलाय व्यवस्थित. आणि आता आपण ही काढून घेऊया. खूप छान झाली आहेत एकदम. आणि आता गॅस बंद करूया. आपण आता मिरचीची भाजी आगरी पद्धतीची, तर ह्या अशा जाड्या मिरच्या घेतल्यात, त्या फक्त अशा मध्येच 2 कापायच्या आहेत. देठ काढून घेऊया. ह्या जास्त तिखट नसतात. याचे आपण 2-2च तुकडे करून घेऊया, छोटे आहेत त्याच्यामुळे. आणि ह्या मी थोड्या तिखट मिरच्या घेतल्यात, तर आपण चवीसाठी त्या टाकणार आहोत. त्यांचे पण तुकडे मोठे मोठेच करूया. ही अशी आधी उभी कापून घ्यायची आणि त्याचे पण असे तांबडे तुकडे करायचे. त्यात काही शिजून जाणार आहेत मिरची. आपण तेवढ्या खूप तिखट नाहीये म्हणून मी 4 घेतले. एकदम लवंगी मिरच्या असतील तर 2 घेतल्या तरी चालतील. तर यांचे पण आपण तुकडे करून घेतले. आणि हे एक वांग आहे, तर वांग मी आता असं असे ना याच्या पातळ पातळ असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे की त्या मिरच्यांमध्ये ते पण एकजीव होऊन जाईल. एकच घातले वांग 4 मिरच्याने, पण चव खूप छान लागते. तर हे आपलं साहित्य आहे. खोबरं लागणार आहे शेवटी आपल्याला, हळद आणि मीठ, बस इतकंच साहित्य आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. कांदा हा परतायला खूप वेळ लागलाय, लालसर एकदम करून घेतला आपण. आणि हा आता आपल्याला वाटायचा आहे. वाटताना याच्यात मी अनारदाणा घालणार आहे आणि टोमॅटोची पण प्युरी केली आहे. 3 टोमॅटो वाटून घेतले आणि नंतर मग पुढे आपण याची रेसिपी करणार आहोत. तर आपण हा कांदा सर्व काढून घेऊया. कांदा लालसर केल्यामुळे त्या भाजीला जरा एक रंग पण काळपट येतो आणि खमंगपणा पण येतो. तर हे आपण सर्व त्यात थोडासा अनारदाणा घेतले आणि हे आता वाटून घेऊया, याची पेस्ट करूया. आपण गॅसवर भांडं ठेवले आणि मग अशी कांदा परतून काढला, त्यातलंच थोडं तेल वापरूया आपण. तर आता प्रथम आपण याच्यात जिरं टाकूया. त्यावरच मिरची घालणार आहे. अतिशय सोपी भाजी पण खूप चवीची एकदम. थोडीशी 1 चमचा आपण हळद घालूया आणि बाकी सर्व साहित्य आता घालून टाकूया. मिरच्या, वांगी, थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. जास्त मीठ नको, खारट होईल. अर्धा चमचा मीठ घालते.
आणि भाजी झाली की आपण ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आता ही आपल्याला भाजी वाफेवर शिजवायची आहे मंद गॅसवर. थोडासा पाण्याचा हक्का मारणार आहे मी. थोडासा आपण पाण्याचा हाताने हक्का मारूया आणि वाफेवर शिजवू द्यायची. गॅस एकदम बारीक ठेवायचा, मिरच्या एकदम नरम होऊन जातील. आता मी झाकण ठेवून देते आणि वाफेवर शिजवूया. आपली मिरचीची भाजी झालेली आहे, इतकी सुकी केली आहे आणि आता ती शिजली आहे मिरची मस्त. वांगी पण त्यात छान शिजली आहे. आपण आता याच्यात ओलं खोबरं घालूया. एक छोटी वाटी घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. अतिशय सुंदर लागते चवीला आणि आगरी पद्धतीत लग्न कार्याला वगैरे ही भाजी मिरचीची करतातच आवर्जून. ही पण झालेली आहे, आपण ही काढून घेऊया. आपली आजची थाळी अतिशय मस्त असणार आहे, एकदम रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या चवीच्या सगळ्या भाज्या असाल. आपण वरून पण थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगला टाकूया. आपण आता छोलेला सुरुवात करूया. पॅन मध्ये मी मोठा चमचा एक तेल घालते आणि आपण थोडस एक चमचा साजूक तूप घालूया. बटर घातलं तरी चालेल. आणि हे खडे मसाले आहेत. मोठी वेलची, छोट्या 2 वेलची आणि दालचिनी थोडंसं कुटून घेते मी. पूर्ण अख्खं नाही घालायचं ते. आणि हे आपण याच्यात टाकून देऊया. ही आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे, त्यात अनारदाणा घातलेला आहे. ही टोमॅटोची पेस्ट आहे, 3 टोमॅटो आहेत. ही तमालपत्र घालून टाकूया आपण याच्यात. आणि आलं आणि लसणाची पेस्ट आहे, किसून घेतली मी ते. छान व्यवस्थित खमंग परतून काढलं की मग आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून टाकूया. आपल्या मराठी बायकांचं एकच कौशल्य आहे की कोणत्याही प्रांतातल्या रेसिपी आहेत, पाककृती असतात, त्या खूप छान पद्धतीने शिकून घेतात आणि करतात आणि घरात आपल्या सगळ्यांना खाऊ घालतात. की मला वाटत नाही की बाकी प्रांतातल्या स्त्रिया इतकं काही शिकून करत असतील म्हणून. अगदी साऊथ इंडियन इडली डोशापासून ते गुजराती लोकांचा ढोकळा आणि कुठल्याही प्रांतातल्या रेसिपी शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि खरंच आपल्या मराठी बायकांचं खूप कौतुक आहे की या सर्व रेसिपी त्या छान पद्धतीने शिकतात. तर आता आपण ह्याच्यात टोमॅटोची प्युरी घालूया. सर्व मसाले फक्त खमंग परतून काढण्यावरच या रेसिपीचं श्रेय असतं आणि मस्तपैकी छान परतून काढूया. आपण हे मसाले घालूया. ह्याच्यात मसाल्यांमध्ये मी लाल मिरची पावडर 1 चमचा घेतली आहे, काश्मीरी मिरची पावडर. हा आपला मालवणी मसाला आहे. आपल्याकडे दुसरा कोणता मसाला असेल, एव्हरेस्टचा वगैरे तरी चालेल. गरम मसाला 1 चमचा घेतला आणि हळद घेतली आहे, ती पण आपण घालून देऊया. आणि छान परतून झालं की आपण ह्यात हे चणे घालायचे. काबुली चणे आपण घेतलेले आहे आणि मुलांच्या खूप आवडीची रेसिपी आहे ही. तर आपण हे चणे याच्यात घालून घेणार आहोत. थोडेसे चणे असे हाताने दाबून थोडे स्मॅश करून घेऊया आणि त्याला पाणी घात नाही. मग असे हातानेच दाबून मी थोडेसे ते, आणि हे आपण सर्व याच्यात घालून घेऊया. आता फक्त आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि वरून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालायची की आपली ही पण भाजी तयार होईल.
1-1.5 चमचा मीठ घातलंय आणि छान उकळी येऊ देऊया भाजीला. खूप सुंदर रंग आलेला आहे. आपण झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊ देऊया. आपली छोलेची झालेली आहे भाजी, तर आपण ही काढून घेऊया, गॅस काढूया. आणि चणे शिजलेले असल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही, पटकन होते. आणि खूप माणसं असतील तर करायला ही भाजी खरंच बरी पडते पुरवठ्याला. आणि वरून आपण आता कसुरी मेथी थोडी आणि कोथिंबीर टाकून देऊया गार्निशिंगला. आपली भाजी तयार. मी तुम्हाला तर भेंड्याचं सार दाखवणार आहे की श्रावण महिन्यात जेव्हा मासे खायचे नसतात तर पण चव अशी व्यवस्थित छान लागली पाहिजे म्हणून आपण भेंड्याचं सार त्याच पद्धतीने करतो. तर ही भेंडी कापून घेतलेली आहे, अशी उभी थोडीशी कापली आहे. आणि हे वाटणार आहे मी, जे असे माशांना वाटतो तेच. ओलं खोबरं आहे थोडंसं, एक छोटी वाटी, पाव कांदा आहे, कच्चा कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत. याच्यामध्ये टोमॅटो आहे, लाल मिरची पावडर आहे, पूर्ण मिरच्या अख्ख्या घेतल्या तरी चालतील पण मिरची पावडर चालेल. पाव चमचा हळद आहे, धणे वाटणार आहे. हे सर्व वाटून घेणार आहे मी. आणि फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता आणि राई जिरं, आणि शेवटी आपण त्यात आंबटपणासाठी कोकम घालणार आहोत. आपण आता भेंड्याचं सार करूया. एक छोटा चमचा तेल, जास्त नाही लागणार ना. आणि राई जिरं घालूया फोडणीला. हा थोडा कढीपत्ता आहे, त्याला उभा कापलाय कांदा मी, फोडणीला घालून घ्यायचा तो. आणि कांदा झाला की आपण ही भेंडी आहेत ना ती थोडीशी तेलावर परतून काढणार आहोत. त्यातच मी कोकम पण टाकते, 2 कोकम घातले आपण. आणि थोडी 1-2-3 मिनिटं व्यवस्थित तेलावर परतून काढायची. सारातली भेंडी पण खूप छान लागतात. आणि किती पटकन झालं ते बघा, वेळ पण नाही लागला. आणि आपण आता हे वाटप जे केलेलं आहे खोबऱ्याचं, ते आपण टाकून देऊया. नक्की करून बघा हा प्रकार, खूप छान वाटेल खायला. आणि आपण आता हे पाणी घालून आपल्याला हवं तितकं पातळ करू शकतो आपण. आणि आता फक्त चवीनुसार आपल्याला यात मीठ घालायचं आहे की आपला भेंड्याचा सार तयार होईल. एक अर्धा पाऊण चमचा छोटा मीठ घातलंय. साखर आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. आता हे छान उकळी आली, एक 5-10 मिनिटात उकळी येईल त्याला मस्त, आणि भेंडी पण शिजली जातील की आपल्या भेंड्याचा सार तयार. आपण आता करंजा करायला सुरुवात करूया. त्याच्या आधी मी साठा करणार आहे. पण 1 ते 1.5 चमचा तूप घेतलंय आणि त्यात मी 2 चमचे मैदा घालणार आहे. आणि व्यवस्थित चांगलं असं फेटून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचा साठा. थोडंसं आपल्याला तूप लागेल अजून. छान फेटून घ्यायचं, एकत्र करायचं आपण तूप आणि मैदा. आपल्या पोळीवर व्यवस्थित पसरवता येईल आपल्याला. आता आपण चपातीसारखे गोळे घेऊन
याच्या पातळ चपात्या लाटायच्या आहेत. मी 3 चपात्यांचे आता लेयर्स देणार आहे. 3 लाटणार आहे मी पोळ्या. अशा आपण 3 लाटून घेऊया. साठा लावल्यामुळे खुसखुशीत होतात आणि खूप दिवस टिकतात पण या करंज्या. आणि ओलं सुकं खोबरं दोन्हीचं मिश्रण त्याच्यात घेतलेलं आहे सारणामध्ये. या अशा 3 लाटून घ्यायच्या आणि आपल्याला याच्यावर आता साठा कडा थोड्याशा अशा दुमडून घ्यायच्या आतमध्ये व्यवस्थित. आणि हळूहळू हे रोल करत जायचे. या घट्ट दाबात रोल करायचं आहे. आणि हे असं छान फिरवत राहायचं, पसरवून घ्यायचं व्यवस्थित की त्याच्यामध्ये हवा नाही राहणार आणि जे लेयर्स असतात ते व्यवस्थित होतात ना. आणि हे झालं की आपण ते कापून घेणार आहोत. अगदी छोट्या छोट्या लात्या करायच्या याच्या, खूप मोठ्या करंज्या नाही करायच्यात आपल्याला, की सहजपणे खाता आले पाहिजेत. ह्या सर्व ना झालेल्या परत एकदा ओल्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायच्या, की हवेने सुकणार नाहीत त्या. खूप छान असे लेयर्स आलेले आहेत त्याला. आता ह्याच्यावर असा थोडासा दाब द्यायचा आणि थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ही लाटायची आता. तर ह्या खूप पातळ नाही लाटायच्यात आपल्याला, थोड्याशा जाडसर ठेवायच्या. आणि लाटून तर झालेलं आहे आपलं. आपण काय करायचे, हातावर अशी धरायची, हे सारण आहे ते याच्यात भरायचं, व्यवस्थित भरायचं एकदम. आणि ही अशी बोटाने करून दाब द्यायचा. हिला पाणी लावायची गरज नाही कारण मैदा ओलाच आहे आपला. आणि मागे पण मी तुम्हाला नेवरी दाखवली होती, तर त्याच्या ह्या अशा दाबून घ्यायच्या मस्त. व्यवस्थित दाबायचं की आतलं सारण तळताना बाहेर आलं नाही पाहिजे. आणि हे दाबल्यानंतर आपल्याला याची मुरड घालायची. कोणाला येत नसेल तर आपल्या दिवाळीत जसं आपण कातणीने कापतो तशा कापल्या तरी चालतील. आता ही आपण नेवरी कातणीने कापून दाखवणार आहे. ज्यांना कोणाला मुरड घालायला जमत नसेल तर ही छोटी अशी ते पण नसेल तर काटा चमचा असेल तो तर असतोच हल्ली सगळ्यांकडे, तर ही अशी पण कापून घेतली तरी चालेल. आणि ओल्या कपड्याखाली ठेवून द्यायच्या म्हणजे त्या सुकत नाहीत. आणि आपण एक आता मोदक करूया, कारण जेव्हा मोदक करतो तेव्हा एक नेवरी करतो आणि
जेव्हा नेवरी करतो तेव्हा एक मोदक करावा लागतो, तर तो आपण करूया. आपण हा मोदक पण आता तळून काढणार आहोत. मोदक आपला तयार. आपण आता हे तळायला घेऊया सर्व. आपण आता भांड्यात तेल तापत ठेवले आणि ह्या करंज्या आपण आता हळूहळू याच्यात सोडणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, कारण व्यवस्थित आतपर्यंत ती तळली गेली पाहिजे. आपण हे आता काढून घेऊया. आधी टाकलेल्या त्या लालसर झाले, एकदम लाल पण खूप करायच्या नाहीत, पण छान असा गोल्डन कलर आला पाहिजे त्याला, तर त्या आतपर्यंत खुसखुशीत होती. व्यवस्थित तेल निथळवून आपण त्या बटर पेपरवर काढते मी. मोदक पण घेतले तळून. करंजे झालेले आहेत. आपण आता भटुरे गरम गरम करूया. तर भटुरे म्हणजे काय, मोठी पुरी असते मैद्याचीच, तसे मोठ्या मोठ्या आपण गोळे करून घेऊया. आणि ही गोलने लांबट लाटायची आपल्याला अशी. अशा मी सर्व लाटून घेते आधी. तेल आपलं तापलेलं आहे, एक एक सोडी आपण. झाले सर्व करंजी आणि भटुरे. आपण आता थाळीच जाऊया. गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे, तर तितक्याच आनंदाने आपण निरोप देणार आहोत. आणि त्याच्यासाठी इतकं सुंदर जेवण केलेलं आहे. हे भटुरे आहेत, करंज्या झाल्यात आपल्या, एक मोदक आहे, भेंडीचं सार आहे, मिरचीची भाजी आहे, छोले आहेत आणि भरली वांगी आहेत. तर आपण आता ताट सजवायला घेऊया. प्रथम आपण नेहमीप्रमाणे भाताची मूद मारणार आहोत. एका पहिल्यामध्ये थोडंसं पाणी लावायचं पहिल्याला, ही मूद पटकन व्यवस्थित निघते. आणि याच्यामध्ये आपण भात असा दाबून घेणार आहोत. आपण मिरची आणि एकच वांग घातले त्याच्यामध्ये. हे भरलेलं वांग आणि थोडासा मसाला त्याच्यावर घालायचा. आपण भटुरे ठेवणार आहोत, मस्त कुरकुरीत झाले एकदम. आणि नैवेद्याच्या नेवऱ्या. आज ठेवूया आणि एक सोबत मोदक. आणि असं हे आपलं पान तयार झालेलं आहे. खूप छान रंग दिसतात आहेत आणि मस्त मेनू आहे. नक्की त्यातले पदार्थ करून बघा. असं ताट बघून आणि अशी पक्वानं बघून गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला चांगला आशीर्वाद देतील आणि आपण छान तऱ्हेने त्यांची परत एकदा पाठवणी करूया. आणि
गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांना निरोप देऊया. मी पण तुमचा इथे निरोप घेते आणि चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि आवडली तर नक्कीच कॉमेंट्स करा. धन्यवाद.